शार्दूलची आई गृहिणी तर वडील बँकेत कॅशियर. 1-2 वर्षात ते रिटायर होणार होते. त्याला एक बहीण सुद्धा होती, सध्या मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत असणारी. तिला डॉक्टर बनवायचं होतं. शार्दूलही त्यासाठी पगारातील काही रक्कम बाबांकडे जमा करत होता. कट्टर मांसाहारी असले तरी कडक श्रावण पाळायचे. भाद्रपदात 5 दिवसांसाठी श्री गणेशाचं आगमन व्हायचं. दसरा दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करायचे. दर उन्हाळ्यात कोकणातील गावी जाऊन यायचे. तिथे जत्रा उत्सव वगैरे असायचा. असं टिपिकल मराठी कुटुंब होतं ते. आणि भाविका गुजराती. त्यांच्या घराण्यात मांसाहार कधीच कुणी केला नव्हता. तिच्या वडिलांची दादर मार्केटमध्ये 2-3 शोरूम्स होती. सणासुदीला दणक्यात चालायची. त्यामुळे खरं तर भाविकाला नोकरी करण्याची गरजच नव्हती. पण शिकलेल्या मुली कुठे घरात बसतात. तिला सुद्धा स्वावलंबी बनायचं होतं. नवरात्र म्हणजे गुजरातींसाठी जीव की प्राण. भाविका सुद्धा नटून थटून गरबा खेळायला जायची, पण आपल्या कुटुंबासोबत, नाहीतर मैत्रिणींसोबत. शाळेत कॉलेजात तिच्या बहुतेक मैत्रिणी मराठीच होत्या. शेजारी सुद्धा मराठीच. त्यामुळे तिला अगदी छान मराठी बोलता येत असे. शार्दूलला पार्ल्यात राहत असल्या कारणाने गरजेपुरतं गुजराती येत होतं. ते दोघं कायम मराठीतच बोलत. पण भांडण झालं की शार्दूल तिची मोडक्या तोडक्या गुजरातीत समजूत काढायचा आणि भाविकाला हसू आवरायचं नाही. प्रेमाचे गुलाबी दिवस पंख लावून उडत होते. गणपतीला भाविका आपल्या मैत्रिणींसोबत शार्दूलच्या घरी जाऊन आली. त्याचे आई वडील फार मनमिळावू होते. घर लहान असलं तरी नीट मांडलेलं होतं. त्याने ऑफिसमधली मैत्रीण अशी भाविकाची घरी ओळख करून दिली असली तरी बहिणीने म्हणजेच शाल्मलीने दादाचं प्रकरण पकडलं आणि इतक्यात घरी सांगणार नाही या अटीवर शार्दूलकडून नवीन स्मार्टफोन मागून घेतला. पुढे ऑफिसातील काही सहकाऱ्यांसोबत शार्दूल भाविकाच्या वडिलांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी जाऊन आला. त्यांचा कांदिवलीत 2 मजली